भगवद्गीता हेची थोर, येणे चुके जन्मवेर झार. वैकुंठासी निरंतर, भवसागर उतरेल. रामनाम सार धरी, तेची तारक सृष्टीवरी. त्याचेने संगे निरंतरी, भवसागर तरतील. व्यर्थ प्रपंच टवाळ, येणे साधिली काळवेळ. नाम तुझे जन्ममूळ, हे केवळ परिसावे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी, या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग यातला श्लोक क्रमांक 13 आणि मौलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 123 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य, याचं आज आपण चिंतन करणार आहोत. ओम इतिकाक्षरं ब्रह्म व्याहरण मामनुस्मरण, यः प्रयाति त्यजन देहं स याति परमांगतिम्. अर्थात सत्ययुगात तप, त्रेतात यज्ञ, द्वापारात जप आणि कलीमध्ये मात्र भक्ती हेच साधन सांगितलेलं आहे. कलील केशव कीर्तनम, केवळ भगवंताचं नामस्मरण हेच मनुष्य जन्म सफल करून टाकत असतं. सत्ययुगामध्ये मानवाचं आयुष्य 1,00,000 वर्ष होतं महाराज. म्हणून तर 50,000 वर्ष, 60,000 वर्ष त्यांचं तप चालायचं. आयुष्यही तितकंच होतं महाराज. सत्ययुगातून त्रेतायुगात येताना त्यातलं 1 शून्य कमी झालं. माणसाचं वय झालं महाराज 10,000 वर्ष. तिथून पुन्हा द्वापारयुग जेव्हा सुरू झालं त्यावेळेस त्यातलं पुन्हा 1 शून्य कमी झालं. मानवाचं वय झालं 1,000 वर्ष. नंतर कलियुग सुरू झालं, त्यातलं पुन्हा 1 शून्य पुसलं गेलं आणि मग मानवाचं वय झालं महाराज 100 वर्ष. आता परमात्म्याला सर्व मिळून विनंती करूया की आता शून्य खोडायच्या भानगडीत पडू नको बाबा. कारण शून्य जर खोडलं तर फक्त 2च पंचवार्षिक योजना होतील. वय 10 वर्षावरच येईल आणि 10 वर्षात करायचं काय मग. म्हणून शून्य आता खोडायच्या भानगडीत पडू नको, हे भगवंतचरणी आता सर्वांनी प्रार्थना करण्याची वेळ आली आहे महाराज. भगवंताचं नामसंकीर्तन हे कसं असावं कलीमध्ये, तर भगवान सांगतात की तस्मात सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धचं. अखंड ऐसे खंडेना त्याचे तुकोबारायण म्हणतात. खंडच पडू नये इतकं सातत्य त्या नामामध्ये यावं महाराज. नाममय आयुष्य होऊन जावं. जनाबाईचं आयुष्य नाममय झालं होतं महाराज. अहो, तिनं वेचलेल्या गोऱ्या सुद्धा विठ्ठल 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 म्हणत होत्या. कबीर महाराज जेव्हा चाललेलं भांडण निघाले जनाबाईला भेटायला उत्तर प्रदेशातून आणि पंढरपुरात आल्यानंतर जनाबाईचं घर विचारायले, तर त्यावेळेस 2 बायांचं भांडण चालू होतं. एका बाईच्या विरुद्ध 3-4 बाया. आणि त्याचं भांडण असं होतं की जनाबाईला ते आरोप लावत होते की हिनं आमच्या शेणी घेतल्या, म्हणजे गोवऱ्या घेतल्या. आणि जनाबाई उलट सांगत होती की यांनीच माझ्या जमा केलेल्या त्यांच्या ढिगाऱ्यात घेतल्या. आता हे भांडण सोडवायचं कसं, कबीरांनाही प्रश्न पडला. कबीर महाराज म्हणले, आता हे गोवऱ्या ओळखू येतील कशा, ह्या रान गोवऱ्या आहेत, त्याला आकार नाही उकार नाही, कसं म्हणून ओळखायचं. जनाबाई म्हणले, अहो त्यात काय आहे, प्रत्येक गोरी कानाला लावून बघा, ज्या गोरीतून विठ्ठल विठ्ठल नाम येईल ती माझी गोरी. आणि कबीर महाराजांनी कानाला प्रत्येक गोरी लावून पाहावी. आश्चर्य असं महाराज, जनाबाईच्या ज्या गोऱ्या होत्या त्याला विठ्ठल विठ्ठल त्यातून आवाज येत होता. आणि मग कबीर महाराज म्हणले की हीच जनाबाई असावी. अधिकार कळाला महाराज. एक क्षण सुद्धा त्याचा विसंब पडू नये.
भक्त प्रल्हादाने कडेलोट केला, उकडत्या कढईमध्ये तेलामध्ये टाकलं महाराज, हत्तीच्या पायाखाली तुडवलं, अग्निदहन करण्याचा प्रयत्न केला, अग्नीमध्ये दहन करण्याचा प्रयत्न केला. काय घडलं महाराज? मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवाराया. भगवंत भक्ताचे सर्व आघात सहन करत असतो. चोखामेळ्याचे हाडं घेऊन या म्हणून नामदेवरायांना पाठवलं भगवंताने. गढी पडली होती, त्याखाली कामगार चेंगरले गेले होते. चोखामेळ्याचाही अंत तिथंच झालेला होता महाराज. नामदेवराय गेले, ढिगारा उपसून बघितला, हाडच हाड होते. ओळखायचं कसं? परत आलेत. पांडुरंगाने सांगितलं, अरे हाड कानाला लावून बघ, ज्यातून विठ्ठल विठ्ठल नाम येईल ना, ते माझे चोखाचे हाड. आणि निवडून आणले महाराज. इतकं सातत्य त्या नामाचं आमच्या जीवनाशी असावं, इतकी नाड त्याच्याशी जोडली जावं. अखंड ऐसे खंडे नात्याचे, नाम विठोबाचे तुका म्हणे. त्याचं कारण असं आहे महाराज, संपूर्ण आयुष्य म्हणजे जन्मल्यापासून तर अंतिम श्वासापर्यंत, प्रथम श्वास आपण जन्मतो तेव्हा आणि अंतिम श्वास ज्यावेळेस या कलेवराला, या शरीराला जीव सोडून जातो, तो क्षण, यात असलेलं अंतर, या दोन्हींमध्ये असलेलं अंतर म्हणजे आयुष्य आहे. आणि ते संपूर्ण आयुष्य तसं पाहिलं तर विषय शिल्लक आहे म्हणून प्राप्त झालेलं आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. ती वासना निवायला पाहिजे. मग वासनाच नष्ट होऊन व्हायला पाहिजे. निरीच्छ जेव्हा होऊन जातो जीव, त्यावेळेस मग कोणतेही कर्म करत असताना त्याचं फळ निर्माणच होत नाही. कारण त्यावेळेस ज्ञानाची प्राप्ती झालेली असते. खरा करता कोण आहे हे कळालेलं असतं. आणि म्हणून कर्तेपणा जीव आपल्याकडे घेत नाही. आणि कर्तेपणा आपल्याकडे नसल्यामुळं त्यापासून निर्माण होणारं सुख किंवा दुःख हा आपला विषयच राहत नाही. मागे चिंतन केलं आपण की बँकेतला कॅशियर असतो, 5 लाख भरले, तो भरणारकडे पाहतो आणि स्मित हास्य करतो. दुसरा येतो, त्याच्या खात्यावर शिल्लक असल्याप्रमाणे तो 10 लाखाचा विड्रॉल चेक देतो, त्याच्याकडे येतो, तितक्याच आनंदाने पाहतो, स्मित करतो आणि 10 लाख त्याला त्या कॅशमधून देतो. कारण तो ओळखतो आलेलं आपलं नाही आणि चाललेलंही आपलं नाही. तसं सहजपणे जीवनामध्ये आम्ही जेव्हा जगायला सुरुवात करतो त्यावेळेस कुठल्याही कर्माचं कर्मफळ निर्माण होत नाही. कारण त्यात स्वार्थ नसतो, निष्काम भावनेनं ते कर्म केलं जातं. त्यामुळे त्या कर्माचं फळ निर्माण होत नाही. आणि कर्मफळच जर शिल्लक नसेल तर पुन्हा या मृत्यूलोकी येण्याची आवश्यकताच पडत नाही महाराज. कारण जन्म घेणे लागे वासनेचे, वासना शिल्लक असेल तरच जन्म. राजा जड भरत, ज्याच्या नाव इतका शूर, इतका सम्राट, पृथ्वीचा मालक, की त्याच्या नावाने आपला देश ओळखला जातो, परंतु असा भरत राजासुद्धा वासनेमध्ये अडकला, हरिणाच्या पिल्लामध्ये अडकला. याचं कसं होईल? त्याचा लढा लागला आणि मरताना सुद्धा त्याचाच विचार करत अंतिम श्वास घेतला. आणि भगवंताने तर अभिवचन दिलेलंच आहे, यम यम वापी स्मरणभाव तेजते अंते कलेवरम तम तम वैति कौंतय्य सदा तद्भाव भाविता. मरण समय जो विचार आला यथामती तथा गती, ती गती त्याला प्राप्त होत असते. आणि ती गती भरत राजाला सुद्धा प्राप्त झाली. हरिणाच्या जन्मामध्ये जावं लागलं महाराज, वासना शिल्लक होत्या. परंतु ज्ञानी असल्यामुळे उत्क्रामंतम स्थितम वापे भुंजानम विमुढा नानुपश्यंती पश्यंती ज्ञान चक्षुषा. ज्याला ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे त्याला पुढचे जन्म मागचे जन्म सर्व आठवत असतात महाराज. भगवंत 4थ्या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगतात की बहोनी मे व्यतीतानि जन्मानि तवचा अर्जुन तान्यम वेद सर्वानी नतम वेत्थ परंतप. अर्जुना, तुला ते आठवत नाही कारण तू मायेच्या आधी नाही. मला मात्र सर्व जन्म आठवतात. तू आणि मी काही याच वेळेस आलेलो नाही. नतेवाहम जातुनासम नतम नेमे जनाधिपा. का याच जन्मात आपण बरोबर आलो का रे अर्जुना? आपण जन्मोजन्मी हेच कार्य करत आलेलो आहे. ज्ञानवंताला आपले सर्व मागचे आणि पुढचे जन्म आठवत असतात महाराज. म्हणून
भरत राजाने तिसरा जन्म जेव्हा ब्राह्मणाच्या घरी घेतला त्यावेळेस वेड्याच्या भूमिकेमध्ये वागले. कारण ब्राह्मण कुळामध्ये जन्मलो आहे, वेद विद्येमध्ये पारंगत झालो तर पुन्हा देवपूजा वगैरे करण्याच्या, सत्यनारायण करण्याच्या, पूजा अर्चा करण्याच्या भानगडीत पडावं लागेल. म्हणून बद्ध डोक्याचं वावरत राहिला. त्याला जड नाव उपाधी जोडली गेली. जड भरत, नुसता भरत राहिला आणि तो जड भरत होऊन गेला महाराज. वेळेचं सोंग घेऊन तिसरा जन्म सहजपणे घालवला. आणि कारण त्यांना माहिती होतं की फळ शिल्लक आहे, जन्माला यावं लागलेलं आहे, आता पुन्हा कर्मफळ होऊच द्यायचं नाही. म्हणून कुठल्याच कर्मामध्ये त्यांनी रस घेतला नाही महाराज. कुठल्याच जन्मामध्ये कुठल्याच विषयाशी ते जोडले गेले नाही, आसक्त झाले नाही. आणि त्यामुळं मुक्त अवस्था त्यांना सहजपणे प्राप्त झाली. भगवंत या ठिकाणी तेच सांगतात की दिलेला मनुष्य देह जर सत्कारने लावला, अंतसमयी माझंच नाम त्याच्या मुखात आलं, माझंच रूप त्याच्या स्मरणात आलं, तर अर्जुना मोक्ष त्याची वाट पाहतो आहे. यावर भाष्य करताना माऊली 123 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, तरी गा ऐसिया हो ध्वनी, झने थारा देशी हो मनी, पै नित्य सेविला मी निदानी, सेवकू होय. अशी जो माझी अखंडपणे सेवा करतो अर्जुना, माझ्या नामाचा ध्यास करतो, माझ्या नामाचं स्मरण करतो, माझ्या रूपाचं चिंतन करतो, त्याला अंतकाळी मी एकटा सोडत नाही, त्याचा सेवक म्हणून राहतो. भगवंत म्हणतात की तरी गा ऐसिया हो ध्वनी, झने थारा देशी हो मणी, पै नित्य सेविला मी निदानी. शेवटी काय करतो? निदानी म्हणजे शेवटी सेवकू होय. अर्थात तर बाबा रे अर्जुना, अंतःकरणात कदाचित थारा देशील तू अशा संशयाला की खरंच शेवटच्या समयी नाममुखात आलं तर मोक्ष मिळतो का? पण बाबा रे, अशी शंका घेण्याची कारण नाही. कारण सेवा करतो त्याच्या मरणसमयी मी त्याचा दासच बनून राहतो, त्याला एकटं सोडतच नाही. दावी वाट हात धरुनी, मागे पुढे उभा राहे सांभाळिता आली आघात निवारुनी, योगक्षेम त्यांची जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया. त्याच्या हाताला धरून मी मोक्षाच्या प्रती, माझ्या धामाच्या प्रती स्वतःच घेऊन जात असतो. त्याचा सेवक मी बनतो. भगवंत म्हणतात तरी गा ऐसिया हो ध्वनी, झने थारा देशी हो मनी. फक्त तुझ्या मनामध्ये मला जागा दे, तुझ्या अंतःकरणामध्ये तुझ्या हृदयस्थ माझी स्थापना कर, माझंच चिंतन कर, माझं स्मरण कर. आणि अशा अवस्थेत अंत समय आला तर तुला मी एकटं, जीवाला मी एकटं कधीच सोडत नाही महाराज. पै नित्य सेविला मी निदानी. जर माझंच चिंतन ध्यान करण्यात त्याचं आयुष्य गेलेलं असेल आणि शेवटही त्याच विचारानं होत असेल तर सेवकू होय, मी त्याचा सेवकच होऊन राहतो. भगवंत म्हणतात तरी गा ऐसिया हो ध्वनी, झने थारा देशी हो मनी. फक्त थोडीशी जागा दे मला तुझ्या अंतःकरणामध्ये. पै नित्य सेविला मी निदानी, सेवकू होय. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.